याच घाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माकडं पाहायला मिळत आहेत. ते रस्त्यावरती आलेले आहेत. अन्नाच्या शोधामध्ये ही माकडं जी आहेत ही अशा पद्धतीनं रस्त्यावरती आपल्याला आलेली पाहायला मिळत आहेत. कुंभार्ली घाटामध्ये या माकडांचं दर्शन आहे हे होत असतं. काहीतरी खायला मिळेल या आशेपोटी या घाटामधून ही सगळी जी माकडं आहेत ही रस्त्यावरती येत असतात आणि येणारे जाणारे जे पर्यटक आहेत, वाहन चालक जे आहेत हे यासाठी खाद्य जे आहे हे या ठिकाणी टाकून देतात. तर कधी काळी याच माकडांना या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाद्य उपलब्ध होतं. मात्र ज्या पद्धतीनं या झाडांची ऱ्हास होत गेला, ज्या पद्धतीनं या ठिकाणी घाटमाथ्यावरची झाडं कोसळून पडायला लागली, यानंतर मात्र यांच्या खाण्याचा प्रश्न आहे माकडांच्या हा मोठा बनला. या ठिकाणी खाण्याची व्यवस्था कोणतीही नाही आहे, जंगलामध्ये खाद्य नाही आहे. यामुळं थेट वानरं ही या रस्त्यावरती आलेली पाहायला मिळतात आणि यामुळंच वाहन चालकांना देखील अधूनमधून यांच्या धडकी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रिनिकीसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, कुंभार्ली, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.